आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे बाजीरावाचे घरात खूपच लाड झाले होते. तो 25 वर्षाचा झाला तर त्याचे आई वडील त्याला लहान मुलासारखं सांभाळत होते. गावातील सगळ्या वाड्यांमध्ये शोभून दिसणारा भव्य चिरेबंदी वाडा, 35 एकर बागायती जमीन, तालुक्याला प्लॉटिंगमध्ये गेलेली जमीन, 25-30 दुभती जनावरं, 2 ट्रॅक्टर, 1 JCB, 4 ट्रक, एवढ्या प्रॉपर्टीचा तो एकुलता एक वारसदार होता. फक्त तब्येत बनवायची, खायचं प्यायचं अन पोरींच्या मागे फिरायचं एवढंच काम तो करायचा. आबा म्हणजे बाजीरावाचे वडील. त्यांचं वय 60कडे झुकलं तरी त्यांचं शरीर बलदंड होतं. घरचा सगळा व्यवहार अजून तेच बघत होते. बाजीरावही आता भर तारुण्यात होता. निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याला मुलीचं आकर्षण वाटू लागलं. तसं ते त्याला 6वी-7वीत असतानाच वाटत होतं. पण तेव्हा इतकं कळत नव्हतं. घरचे लग्न कर म्हणून त्याच्या मागं होते, पण त्याला आताच लग्न करायचं नव्हतं. त्याला आयुष्याची मजा घ्यायची होती. एवढ्या लवकर लग्नाच्या बेळीत अडकायचं नव्हतं. त्यामुळे तो आणखी 2-3 वर्ष तरी लग्न करणार नव्हता. त्याचं बलदंड शरीर, सरळ टोकदार नाक, पिळदार मिशा, भरदार छाती, गौरवर्ण, गळ्यात सोन्याचं लॉकेट, हातात कडं, बोटांमध्ये अंगठ्या अन बुलेटवरील सवारी बघून कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडत होती. त्याच्या श्रीमंतीवर, त्याच्या देखणेपणावर त्याला गर्व होता. अशी गावात एकही मुलगी नव्हती की त्यानं तिच्याकडं पाहिलं आणि तिनं त्याला प्रतिसाद दिला नाही. पण तो आजपर्यंत तरी कोणाच्या प्रेमात पडला नव्हता. माणूस सर्वात सुखी त्यावेळेस असतो ज्यावेळेस तो कोणाच्या तरी प्रेमात पडतो. पण एकदा का ते प्रेम सफल झालं तर तो आनंद पहिल्यासारखा राहत नाही. जर का प्रेम विफल झालं तर माणूस जगातील सर्वात मोठ्या दुःखाच्या खाईत फेकला जातो. मग त्याला परत आपल्या जागेवर येण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, दुर्गम्य इच्छाशक्ती, त्या व्यक्तीच्या विचारांचा, आठवणींचा, सहवासाचा पूर्णपणे त्याग इत्यादी गोष्टींची गरज असते. बाजीरावाला हे प्रेमात पडायचं होतं. प्रेमात पडल्यावरचा आनंद अनुभवायचा होता. प्रेम विफल झालं तर होणाऱ्या परिणामांना सामोरं जायचं होतं. त्याने खूप मुली पाहिल्या होत्या. मुलींच्या त्याच्याकडे पाहण्यानं त्याला आनंद होत होता. पण कोणत्याच मुलीवर प्रेम होत नव्हतं. त्यामुळे तो गेल्या रविवारपासून गावच्या बाजारात मित्रांच्या चहाच्या हॉटेलमध्ये जाऊन बसत होता. कारण बाजारात आसपासच्या गावातील बऱ्याच मुली येत होत्या. त्यातील मनाला भावणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडण्यासाठी व त्या मुलीला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी तो आज सकाळपासूनच हॉटेलवर येऊन बसला होता. व्यापारी, माळव्यावाले, किराणा दुकानदार, कपड्यावाले, शेवचिवड्यावाले, मसाल्यावाले, वारीक, सांभार, फळवाले सर्वजण आपापले दुकान लावण्यात मग्न होते. बाजारात खूप सुंदर मुली आल्या होत्या. तो फक्त त्यांची सुंदरता पाहण्याचं नेत्रसुख घेत होता. पण जिच्या प्रेमात पडावं अशी एकही मुलगी त्याला दिसत नव्हती. एखाद्या वेळेस कपड्याच्या दुकानात गेल्यावर दुकानदाराने सगळेच कपडे दाखवावेत आणि कोणते कपडे घ्यायचे याबाबत आपल्या मनात संभ्रम निर्माण व्हावा अशी त्याची मनस्थिती झाली होती. कारण मुली पण त्या कपड्यांप्रमाणेच एकापेक्षा एक सुंदर नजरेस पडत होत्या. शेवटी मुली पाहण्याच्या कार्यक्रमात दुपार झाली. त्याला कडाडून भूक लागली. तो घरी जाऊन जेवण करून परत आला. आता दुपारचे 4 वाजत आले होते. तरी आतापर्यंत एकही मुलगी त्याला प्रेमात पाडू शकली नाही. बाजीरावचा मित्र शशा गिरायकाला चहा देत होता. त्यानं बाजीरावाला स्पेशल चहा बनवून दिला. तो चहा पीत पीत बाजारात नजर फिरू लागला आणि त्याची इतक्या दिवसांची, इतक्या क्षणांची प्रतीक्षा संपली. त्याला हवी असलेली, त्याने मनात रंगवलेली सुंदर परी त्याला दिसली. ती माळवं घेत होती. तशीच ती पुढं पुढं येत बाजीराव बसला होता तिथंच बाजूला माळवं घेण्यासाठी आली. तो तिला जवळून पाहत होता. तिचं सुंदर रूप डोळ्यात साठवत होता. तिच्या सौंदर्याने त्याच्या मनाला वेड लावलं होतं. स्वर्गातील अप्सरा पृथ्वीवर तर अवतरली नाही ना, असं त्याच्या मनाला क्षणभर प्रश्नच पडला. तिचा गौरवर्ण, तिचे मादक, सुरेख व रेखीव शरीर, तिचं सुंदर हास्य, तिचे मनमोहक अदा पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडला असता. तोही तिच्या प्रेमात पडला. तिच्या सौंदर्यापुढे त्याचं देखणेपण, त्याची श्रीमंती, त्याचा रुबाब, त्याचं ऐश्वर त्याला गौण वाटू लागलं. माळव्यावाल्याच्या पाठीमागेच शशीचं हॉटेल होतं. तो हॉटेलमधील पाठीमागच्या बाकड्यावर बसूनच तिला देहभान विसरून पाहत होता. तिनेच त्याला 500 रुपयाची चिल्लर मागितली. तेव्हा तो भानावर आला. त्याने शर्टच्या वरच्या खिशात 600-700 रुपयांच्या 100च्या नोटा असताना मुद्दाम खालच्या खिशातून नोटांचा बंडल काढून तिला नोटा दिल्या. नोटा देताना त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या नजरेच्या जादूनं तो आणखीनच तिच्या प्रेमात पडला. ते तिथून तशीच पुढे गेली. तेथील शेवग्याच्या शेंगा घेत त्याच्याकडे पाहू लागली. तो क्षणभर त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण होता. त्याचं देखणेपण, त्याची श्रीमंती, त्याचा रुबाब पाहून तीही त्याच्या प्रेमात पडली. त्या दोघांची नजरानजर होऊ लागली. त्याचं मन आनंदानं नाचत होतं. पण त्याच्या मनाला एक खंत वाढत होती. कारण तिने साडी नेसली होती. तिच्या कपाळाला टिकली होती. गळ्यात मंगळसूत्र होतं.
तसेच तिच्या पायात जोडवे होते. याचा अर्थ ती विवाहित होती. एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडणं त्याला पाप वाटू लागलं होतं. पण वेळ आता पाप पुण्य पाहण्याची नाही, असं त्याचं वाईट मन त्याला सांगू लागलं. ती नजरेच्या बाणाने त्याला घायाळ करत होती. शेवटी त्याच्या वाईट मनानं त्याच्या चांगल्या मनावर विजय मिळवला आणि तो नकळतपणे तिच्या मागे निघाला. तिच्या हातातील बाजारची पिशवी भरत आली होती. तिच्या जवळील ओझं आपण घ्यावं असं त्याला मनोमन वाटत होतं. पण आजूबाजूला लोक होती. तो मोठ्या घरचा असल्यामुळे पंचक्रोशीत जवळजवळ सर्वच पुरुष मंडळी त्याला ओळखत होते. प्रेमात माणूस आंधळा होतो याचा प्रत्यय त्याला तेव्हा आला. इज्जतीची पर्वा न करता तो तिच्या मागे मागे फिरत होता. तरीही थोडं अंतर ठेवून तो तिच्या मागे मागे जात होता. तिचं नजरेच्या बाणाने त्याला घायाळ करणं चालूच होतं. तिच्या सौंदर्यानं त्याच्या बुद्धीवर, त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर पूर्णपणे प्रभाव पाडला होता. त्यामुळे तो नकळतपणे तिच्या मागे मागे फिरत होता. तो पूर्णपणे तिला वश झाला होता. तिचा बाजार करणं झालं होतं. ती बाजाराच्या बाहेर जाऊ लागली. त्याने मनाशी ठरवलं, ही कोठे राहते याचा शोध घेण्यासाठी हिच्या मागे मागे जायचे. ती थोडं पुढं जाऊन वळून त्याच्याकडे पाहून हसत होती. तसेच पुढे पुढे चालत होती. तो आपल्याकडे कोणी पाहत तर नाही ना याचा अंदाज घेत थोडं अंतर ठेवून तिच्या मागे चालत होता. ती बाजाराच्या बाहेर निघाली होती. आता गावातील रस्त्याने चालत होती. येणारा जाणारा प्रत्येक पुरुष तिला पाहिल्याशिवाय पुढे जात नव्हता. गाव आल्यामुळं बाजीराव तिच्यापासून आणखीन थोडं अंतर ठेवून चालू लागला. ती आता वेशीच्या बाहेर आली होती. तिनं एकदा तो तिच्या मागे येत असल्याची खात्री करण्यासाठी मागे पाहिलं आणि त्याच्याकडे पाहत सुंदर हसून ती परत हरणीच्या चालीने चालू लागली. ती वाट पानकुळं वाड्याकडं जात होती. म्हणजे पानकुळं वाड्यापर्यंत त्याला तिला बोलता येणार नव्हतं, कारण तिथपर्यंत तुरळक लोकवस्ती होती. तिथपर्यंतची सगळी घरं त्याच्या परिचयाची होती. ही बाई पानकुळवाड्याच्या पुढेच राहत असणार असा त्याने मनाशीच अंदाज बांधला. पानकुळवाडा म्हणजे दोन्ही बाजूने दाटझाडी व मधोमध ओढा वाहत होता. ओढ्याच्या बाजूनेच पायवाट होती. त्या ठिकाणी लोकांची वर्दळ नव्हती. म्हणजे तिथं फक्त ती आणि तोच या विचारानं त्याच्या मनात आनंद भरला. त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली. तिला कसं बोलावं याच विचारात तो तिच्या मागे चालू लागला. तिचा हात ओझ्यानं अवघडला होता. पण करणार काय? त्याला तिच्या हातातील ओझं घेता येत नव्हतं, कारण समोरून कोणीतरी येतच होतं. आता पानकुळवाडा जवळ आला होता. दोघांना एकांत भेटणार होता. मगापासूनच्या तिच्या वागण्यानं तिलाही त्याच्यावर प्रेम झालं आहे हे त्याला समजलं होतं. आता फक्त मनातलं बोलणं बाकी होतं. तेवढ्यात बाजीरावच्या शेतातील गडी सदा येताना त्याला दिसला. त्यानं बाजीरावला थांबवलं. ती पानकुळवाड्यात शिरली होती. त्याने जर आता इथं वेळ घालवला तर पुढं पानकुळवाड्यात 2 रस्ते फुटतात. ती नेमकं कोणत्या रस्त्याला गेली ते त्याला कळणार नव्हतं. त्यामुळे त्याला सदाजवळ वेळ घालवायचा नव्हता. सदा म्हणाला, मालक कुणीकडं निघालाव? बरं झालं भेटलात. मला बाजारला पैसे पाहिजे होतं. बाजीरावानं रानातच चाललोय म्हणून त्याला सांगितलं. त्याला माहीत होतं सदाच्या बायकोनं मगाशीच बाजार केला होता. त्याला दारू प्यायला पैसे पाहिजे होते. पण तो विचार न करता बाजीरावानं पटकन त्याला 100ची नोट काढून दिली. सदानं पटकन नोट घेतली आणि तो बाजारच्या दिशेनं निघाला. तेवढ्या वेळात ती त्याच्या नजरेआड झाली होती. त्याचं मन बेचैन झालं. तो पानकुळवाड्यात शिरला. दुतर्फा झाडी होती. ओढ्याच्या बाजूच्या पाऊलवाटानं तो झपाट्याने चालू लागला. थोडं पुढं जाताच तो 2 रस्त्यांजवळ आला. त्यातील म्हातारा म्हसोबाच्या वाटेला वळून ती त्याचीच वाट पाहत असलेली त्याला दिसली. तिला पाहताच त्याला खूप आनंद झाला. तिनं एकदा त्याच्याकडे पाहिलं. ती तशीच हरणीच्या चालीनं चालू लागली. तो तिचं पाठमोरं सौंदर्य न्याहाळत चालू लागला. सुडोल शरीर, मोहक चालणं, प्रेमळ हसणं, मधाळ बोलणं आणि नजरेच्या बाणानं घायाळ करणं अशा कितीतरी अदा तिच्यामध्ये होत्या. तिचं सौंदर्यच विलोभनीय होतं. अशी सुंदर स्त्री आपल्यावर भाळली याचा त्याला मनोमन आनंद होत होता. आता ते दोघेही ओढ्याच्या अगदी मधोमध आले होते. दोन्ही बाजूंनी घनदाट झाडी. झाडांच्या बाजूलाच बहरत आलेली ज्वारीची, गव्हाची आणि ऊसाची शेतं, पाखरांची किलबिल, नदीचा खळखळाट आणि झाडांच्या पानांचा सळसळाट याशिवाय कसलाच आवाज येत नव्हता. थोड्या अंतरावर ओढ्याचा खोलगट भाग होता. त्याबरोबर पायवाटही खाली उतरून वर चढत होती. आता काहीही झालं तर तेथे तिला थांबून बोलायचेच या निर्धारानं त्याचं मन घट्ट केलं. ती खाली उतरली. त्यानं आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. ती खोलग्यात उतरताच तिनं एकदा त्याच्याकडे वळून पाहिलं. एकदा चौफेर नजर फिरवली व ती एका जागेवर थांबली. तो तिच्या अगदी 4-5 पावलाच्या अंतरावर होता. ती त्याच्याकडे पाहत होती. पण ही नजर पहिल्यापेक्षा वेगळी होती. त्या नजरेत आसुरीपणा त्याला स्पष्ट जाणवला. ती त्याच्याकडे पाहून राक्षसी हास्य करत होती.
त्याने बाजूला पाहिलं. झाडीत लपलेले बलदंड बांध्याचे 4-5 जण हातात कुऱ्हाड काट्या घेऊन त्याला घेरून उभे राहिले. क्षणार्धात त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. 15 दिवसांपूर्वी याच जागेवर गव्हाणवाडीच्या ज्ञानू सावकाराच्या पोराचा त्याच्या अंगावरील सोने व त्याच्याकडील पैसे लुबाडून निर्गुणपणे खून करण्यात आला होता. म्हणजे या स्त्रीनेच त्याची शिकार केली होती. आता तिने बाजीरावच्या अंगावरील सोनं, त्याची श्रीमंती पाहून त्याला लुबाडण्यासाठी आपल्या सौंदर्याच्या मायाजालात अडकवून त्याला आपली शिकार बनवलं होतं. ती राक्षसी नजरेने त्याच्याकडे पाहत होती. ती 4-5 आडदाड माणसं त्याच्याकडे कुऱ्हाड घेऊन त्याला मारण्यासाठी त्याच्याकडे सरसावली. त्याने क्षणार्धात चित्तेच्या चपळाईनं माती घेऊन त्यांच्या डोळ्यात फेकली. दगड हातात घेऊन एक जणाच्या डोक्यात मारला आणि काय होतंय कळायच्या आतच तो गावाकडे पडत सुटला. ते थेट पानकुडवाड्याच्या बाहेर येईपर्यंत थांबलाच नाही. त्याने वस्तीवरील लोक घेऊन त्या स्त्रीचा व तिच्या साथीदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याच्या हाती लागले नाहीत. इतकी सुंदर स्त्री इतकी घातक असेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तिची ओळख नसताना, तिचा स्वभाव माहीत नसताना बाजीराव फक्त तिच्या सौंदर्याला पाहून तिच्या प्रेमात पडला होता. त्याची श्रीमंतीच आज त्याचा कर्दनकाळ ठरणार होती. पण सुदैवाने तो आता वाचला होता. त्याला खात्रीने माहीत होतं ती आता कधीच बाजारात येणार नाही, कारण तिची शिकार तिच्या हातातून सुटली होती. आता ती शिकारच आपली शिकार करेल हे तिला चांगलंच माहीत होतं. मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली हे नक्की सांगा आणि कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.